अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् कविं पुराणमनुशासितारम् अणोरणीयान् समनुस्मरेत्यः सर्वस्य दातारमचिन्त्यरूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम् यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे संग्रहेण मराठीमध्ये चुकीचं आहे. संग्रहेण. अर्जुनाने प्रश्न विचारला होता की शेवटच्या क्षणी सिद्ध लोक, योगी लोक आपलं मन कसं भगवंतामध्ये लावतात, काय साधना करतात, कसं त्यांच्यासाठी हे शक्य होऊ शकतं, तर याचं वर्णन इथे केलेलं आहे त्यांनी की प्रयाणकाले, मरणकाले त्यांनी आयुष्यभर साधना केली आहे म्हणून शेवटच्या क्षणी सुद्धा ते बसू शकतात. त्यांची बैठक पक्की आहे, म्हणतात बैठक, तर ते बसतात. योग बलेनं, त्यांच्याकडे एक बल आहे, त्याला म्हणतात योग बल. योग बल म्हणजे योग शब्दाचा अर्थ इथे ध्यान करण्याची एक प्रॅक्टिस. त्याच्यामुळे त्यांना सवय आहे, ज्याची आपण सवय करतो ते आपल्याला सहज सिद्ध होतं. काल मी सांगितलं होतं योगबल म्हणजे ध्यानाचे संस्कार ते रोज वाढवतात, रोज बसतात. त्यामुळे त्या मनाला सुद्धा काय एक माहीत आहे की असं बसायचं आहे, स्थिर करायचं आहे. समाधीज संस्कार असं म्हणतात. तर योगबल आहे. आणि दुसरं म्हणजे भक्त्या. 10व्या श्लोकामध्ये भक्त्या युक्तो योग बलेन. भक्त्या म्हणजे आयुष्यभर त्यांनी भगवंताच्या आश्रयामध्ये जीवन ते जगले आहे. देवच माझा खरा संबंधी आहे, खरा आश्रय आहे, आधार आहे. तर देवाशी एक नातं आहे त्यांचं. भक्ती म्हणजे काय? देवाशी नातं असणे. अनेक वेळा मी सांगितलं आहे, देवाला मानणं, देवाच्या अस्तित्वाला स्वीकार करणं याला भक्ती म्हणत नाही, याला आस्तिकता म्हणतात. पण हे माझे आहे, माझ्याकडे त्यांचं लक्ष आहे,
जेव्हा एक आपुलकी आहे भगवंताविषयी आणि त्याच्यामध्ये एक गोडवा आहे, माधुर्य आहे, त्याला म्हणतात भक्ती. म्हणून भक्तिरस असं म्हटलेलं आहे. भक्तिरस, भक्ती कधी नीरस नसते. मधुसूदन सरस्वतीजी एक फार मोठे विद्वान संत झाले, त्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे, त्याचं नावच त्यांनी दिलं आहे भक्तिरसायन. भक्तिरसायन. राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. आणि रामरस, हनुमंताकडे रामरस आहे. उत्तर भारतामध्ये आश्रमात जर तुम्ही गेला तर तिथे पंगत बसते आणि जेव्हा जेवायला वाढतात, जेव्हा मीठ वाढतात ते मीठ नाही म्हणत, त्याला म्हणतात रामरस. रामरस 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 रामरस. कारण मिठाशिवाय त्या जेवणामध्ये काही चव नाही. तर लवन बिना बहुव्यंजन जैसा, भगतहीन नरसोई कैसा. भक्तीशिवाय माणूस तसाच आहे जसं मिठाशिवाय जेवण. तर भक्त्या, भक्ती ज्यांनी केली आहे ते भगवंताचं ध्यान करू शकतात शेवटच्या क्षणी. द्रोणाचार्यांचं वर्णन आहे. द्रोणाचार्यांना जेव्हा हे कळलं की माझा मुलगा मेला आहे, त्यांनी एक प्रतिज्ञा केली होती की जर माझी प्रिय व्यक्ती या युद्धक्षेत्रामध्ये मरेल तर मी सगळं काही सोडून युद्ध सोडून देईन. तर कृष्णाला हे माहीत होतं, म्हणून कृष्णाने एक हत्ती होता, त्याचं नाव होतं अश्वत्थामा. भीमाला सांगितलं याला तू मार, आणि भीमने मारला. आणखीन जोराने तो बोलला अश्वत्थामा हत. आता अश्वत्थामा द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव सुद्धा आहे. द्रोणाचार्याला वाटलं की अरे आता आमचा मुलगाच मेला. तर पण असं आहे, भीम बोलत आहे ना म्हणून त्यांना विश्वास जरा कमी झाला. मग युधिष्ठिराला सांगितलं की तू बोल, कारण युधिष्ठिर म्हणजे धर्मराज आहे, विश्वसनीय व्यक्ती आहे, ज्याच्यावर विश्वास सगळे करतात त्याला म्हणतात विश्वसनीय. तर युधिष्ठिराला संकोच होत आहे, मी कसं काय बोलू अश्वत्थामा मेला. म्हणजे आता कृष्ण म्हणाला की अश्वत्थामा मेलाच आहे ना, हत्ती आहे ना, हत्तीचं नाव अश्वत्थामाच आहे, तर सत्यच बोलत आहे. आता युधिष्ठिर म्हणत आहे ठीक आहे, पण तुमचं नजर कहीं है और क्या निशाना वेगळा आहे, काय म्हणतात, कहीं पे नजर है कहीं पे निशाना, कहीं पे निगाह आहे कहीं पे निशाना. तुमची नजर द्रोणाचार्यांकडे की ते द्रोणाचार्य सोडून देतील युद्ध. पण म्हणे अश्वत्थामा मेला आहे ना, बस आता हे तू विसर. अश्वत्थामा हत्ती आहे की मनुष्य आहे. आता सगळ्यांना माहीत आहे ही गोष्ट. बोलला तो जोराने अश्वत्थामा हत, नरो वा कुंजरो वा. पण हे माहीत नाही नर की कुंजर म्हणजे हत्ती. पण कृष्ण एवढा चालाक आहे, जेव्हा नरोवा कुंजरवा म्हणत होते जोराने शंख वाजवला कृष्णाने, तर द्रोणाचार्यापर्यंत ते नाही गेलं, फक्त काय अश्वत्थामा होता. तर म्हणे माझ्या प्रतिज्ञेप्रमाणे आता आम्ही युद्ध सोडतो. आणि असं म्हणतात त्या युद्धभूमीमध्येच त्यांनी पद्मासन लावलं, आसन लावलं. आणि हे जे इथे वर्णन आहे, भ्रोरमध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुष आहे. त्यांनी ब्रह्मरंध्राच्या द्वारे आपला प्राणाचा त्याग केला. आता हे त्यांनी आधीपासून केली असेल ना प्रॅक्टिस याची, असं थोडी की अचानक त्याच दिवशी बसले आणि एकदम. म्हणून त्यांच्यासाठी ते सहज प्रयाण काढला आणि त्यांनी ते केलं. असं अजामिळची सुद्धा गोष्ट आहे. अजामिळ पापी होता,
पण जेव्हा त्यांनी ते दृश्य पाहिलं की विष्णुदूत मला घ्यायला आले आहे, तो मेला नव्हता, तर त्याचं मन पालटलं की पहा, मी अजाणतेपणे या नारायणाचं म्हणजे भगवंताचं नाव घेतलं, मी मुलाचं नाव घेतलं खरं म्हणजे. तर त्याचं मन पालटलं आणि तो फार मोठा भक्त झाला आहे नंतर. आणि मग त्यांनी सुद्धा मग ध्यान लावून भगवंताच्या चरणी तो गेला आहे. तर अशा अनेक उदाहरणं आहेत. खट्वांग राजाची गोष्ट आहे. खट्वांग राजा या रघुकुळामध्येच खट्वांग राजा झाले. रघुकुळामध्ये एकापेक्षा एक मोठे मोठे राजे झाले. अज, दिलीप, रघु, इक्ष्वाकू, सगर, भगीरथ, अंशुमान, आणि या सगळ्यांचं एक एक वैशिष्ट्य आहे. रघुवंश महाकाव्य वाचा, त्याच्यामध्ये पूर्ण या रघुवंशाचं वर्णन आहे. तर खट्वांग राजा, त्यांनी देवतांची सहायता केली होती, मदत केली होती. देवता म्हणाले, आम्ही प्रसन्न आहे, काय वरदान पाहिजे? तर म्हणे, मला हे सांगा की माझं मरण किती वेळानंतर आहे, मला हेच समजू द्या की मला. म्हणजे 2 तासानंतर तुमचं मरण. तर म्हणे 2 तासात त्यांनी समाधी लावली आणि ते मुक्त झाले. परीक्षित महाराजांचं उदाहरण आहेच. तर प्रयाणकाले भक्ती असेल तर ते शक्य आहे आणि योगबल असेल तर ते शक्य आहे. हे 2 इथे हेतू आहे, कारण आहे. त्याच्याद्वारे परमपुरुषाला ते काय प्राप्त करतात. आता पुढे म्हणतात की जे मोठे मोठे वेदज्ञ लोक आहे, वेदज्ञानी, वेदांचा अभ्यास करणारे, ते त्या परमात्म्याला एक नाव देतात, त्याला म्हणतात अक्षर. यदक्षरम वेद विदो वदंती. वदंती म्हणजे बोलतात. काय म्हणतात त्या पदाला? अक्षर. अक्षरम ब्रह्म परमम. सुरुवातच आपण केली होती. अर्जुनाने प्रश्न केला आहे, किम तत् ब्रह्म? तर उत्तर काय दिलं होतं? अक्षरम ब्रह्म. तर ब्रह्माला तर अक्षर म्हटलेलं आहे. तर म्हणे वेदज्ञानी लोक. आणखीन तद्वा एतदक्षरम गार्गी ब्रह्मणा अभिवदंती. बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा याज्ञवल्क ऋषी गार्गीला सांगतात काय म्हणे, मोठे मोठे लोक या ब्रह्मतत्वाला अक्षर म्हणून वर्णन करतात. एतदक्षरम ब्राह्मणा अभिवदंती. तर देवाने सुद्धा ते सांगितलं. आणखीन हे ब्रह्म काय आहे? तर म्हणे अस्थूलम अनणु. अणुही नाही आहे, स्थूलही नाही आहे. अणु म्हणजे लहान, आकारात लहान. स्थूल म्हणजे मोठं. मोठंही नाही आहे, लहानही नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काही आकार नाही. आकाराची कल्पना न करण्यासाठी 2 विरोधी शब्द एकाच वाक्यात मंत्रांमध्ये येतात. अणोरणीया महत्वमय्या. म्हणजे अणुपेक्षा अणु आहे, तर आपण कल्पना करतो अगदी अणु असेल तर लगेच म्हणतात मोठ्याहून मोठा आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय? तुम्ही कल्पना करू नका आकाराची, निराकार आहे. लोक निराकाराची सुद्धा कल्पना करतात, निराकाराचा सुद्धा एक आकार बनवतात. त्यामुळे अक्षर तत्व कसं आहे? अनणु असतं. हे बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितलं आहे. तर वेदांचा अभ्यास करणारे असं त्याला म्हणतात. आणखीन यती लोक याच्यामध्ये प्रवेश करतात, कारण याचं ते ध्यान करतात प्रयाणकाले. आयुष्यभर तर करतातच, पण शेवटच्या क्षणी सुद्धा. यती शब्दाचा अर्थ काय? यती म्हणजे यत्न करणारे, प्रयत्न करणारे. यती. यती नुसतं वेशाने नाही, जसं रावणाने यती वेश धारण केला. पण यती कोण आहे? तर म्हणजे जो प्रवेश करतो या तत्वामध्ये, साधना जो करतो. आणि वीतरागा,
विगतः राग येभ्य ते वीतरागा. वैराग्य म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये आता आकर्षण उरलं नाही जगाच्या. आकर्षण जे आहे, जे रस बुद्धी आहे, महत्व बुद्धी आहे, शोभन बुद्धी आहे, ती संपलेली आहे. त्याला म्हणतात वीतराग. वीत म्हणजे बीत गए म्हणतात ना हिंदी में, बीत गया. आता हे काय इतिहास झाला, इतिहास. इट हॅज बिकम हिस्ट्री नाव. तर राग नाही आहे. राग म्हणजे आसक्ती. मराठीचा राग नाही. अच्छा, राग असेल तर मग मराठीचा राग येतो, क्रोध. राग, वीत राग भय क्रोध असं एक शब्द आहे. आसक्ती असेल या वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, आणि ती व्यक्ती वस्तू जर माझ्यापासून दूर गेली किंवा दुसऱ्याने घेतली, मग काय येईल? राग. तर आसक्ती सगळ्या विकारांचं काय आहे? जणू काही नेता आहे. म्हणून राग नाही, म्हणून विराग शब्द आहे ना, विराग. कस्य सुखम न करोति विराग. असं वाटतं विरागी माणसाला काही सुखच मिळत नाही. पण शंकराचार्य म्हणतात असं कोणतं सुख आहे जे विरागीला नाही आहे. राग केल्याने आपल्याला वाटतं सुख मिळेल, म्हणजे आसक्तीमुळे सुख आहे, पण सत्य एकदम उलट आहे. तर वीतरागा यांचं मन एकदम फ्री झालेलं आहे, मुक्त झालेलं आहे, उद्या अडकलेलं नाही आहे, बांधलेलं नाही आहे. तर वीतरागा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति. त्या अक्षरतत्वाची हे लोक इच्छा करतात आणि त्यासाठी जी साधना लागते त्याला म्हणतात ब्रह्मचर्य. ते करत आहे त्याचं पालन. आता इथे ब्रह्मचर्य शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी सांगितला, गुरौ चरंती. इथे ब्रह्मचर्य म्हणजे लग्न न करणे नाही आहे. ब्रह्मचर्य म्हणजे स्त्री पुरुषाचा जो संयोग आहे तो नसणे, त्याला नाही म्हणत इथे. मैथुन असमाचार सगळीकडे तर असं वर्णन आहे, पण इथे ब्रह्मचर्य म्हणजे गुरुची सेवा करणे असं वर्णन आहे. त्यामुळे गुरौ चरंती. गुरुची एका गुरुमध्ये त्यांची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, गुरुची आज्ञा पालन करत आहे. सगळं कशासाठी? त्या अक्षरतत्वाला जाणण्यासाठी. हे लक्षात ठेवा. गुरुच्या बरोबर राहत आहे. गुरुच्या बरोबर राहण्याने काय कळतं आपल्याला की त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचे रिएक्शन्स कसे आहे, त्याची आवड नावड काय आहे, आणि या सगळ्या गोष्टी. म्हणून सेवा केल्याने, जे मोठे मोठे संत आहेत त्यांची सेवा जर आपण केली तर नकळत आपल्यामध्ये त्या संतांचे गुण येतात. कारण त्यांचं वैराग्य आपण पाहतो, त्यांचं काय स्वभाव पाहतो. तोटकाचार्य वगैरे झाले, शंकराचार्य ते सेवाच करत होते. कल्याण स्वामी, रामदास स्वामीचे शिष्य, तर ते एवढे मोठे कसे झाले? सेवेमुळे. म्हणून तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. फक्त प्रश्नच विचारू नका गुरुला, सेवा सुद्धा करा. तर इथे ब्रह्मचर्य शब्दाचा एकदम वेगळा अर्थ केला. ब्रह्मणी चरितुम शीलम यस्य स ब्रह्मचारी. एकच ब्रह्मामध्ये विचरण करण्याचा ज्याचा स्वभाव आहे त्याला म्हणतात ब्रह्मचारी. म्हणजे ब्रह्मचिंतन करत आहे, ब्रह्माचं ध्यान करत आहे, ब्रह्माबद्दलच विचार करत आहे, तर त्याचा स्वभाव बनलेला आहे. ब्रह्माशिवाय इतर त्याचं मन पुढे जातच नाही. त्याला म्हणतात ब्रह्मचारी. खरं नुसतं वीर्य रक्षण किंवा लग्न न करणे याला ते म्हणत, ते एक पक्ष झाला. म्हणून इथे ब्रह्मचर्यं चरन्ति.
ब्रह्मालाच तो ध्येय मानतो आणि मला माझं मन कुठे विचारण लावायचं ब्रह्मा. एक असतात ब्रह्मचारी, दुसरे असतात ब्रह्मचारी. भ्रमामध्ये जे विचरण अनेक वेळा हिंदीमध्ये ते असं ब्रह्मचारी उच्चारण बरोबर करत नाही लोक. आइये ब्रह्मचारी जी असं म्हणतात. न कळत जाणतेपणे ब्रह्मचारी जी आइये. पण एक तो साधक म्हणाला तुम्ही बरोबर म्हणता, जरी माझं नाव ब्रह्मचारी आहे तरी मी भ्रमामध्येच विचरण करत आहे. तर असं म्हणजे एक आदर्श साधक कसा असायला पाहिजे, तर गुरुच्या चरणी त्यांनी बसलं पाहिजे, गुरुच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे. तर चरंती ते तसं आचरण करतात. आणखीन मग त्या अक्षरतत्वाला प्राप्त करतात. आता ते अक्षरतत्व काय आहे, तर अक्षरतत्व त्याला पद म्हटलेलं आहे. तत्ते पदम संग्रहेण प्रविक्ष्य. संग्रहेण म्हणजे थोडक्यात मी त्या पदाबद्दल सांगतो. पद म्हणजे पदनियम, पद्यते यस्मिन, जिथे आपण पोहोचतो त्याला म्हणतात पद. जिथे आपण पोहोचतो ना, या पदावर पोहोचतो, इंद्रपद, ब्रह्मपद, पंतप्रधानांचं पद, तर तिथे माणूस पोहोचतो. म्हणजे ध्येय, थोडक्यात म्हणजे काय ध्येय. तर त्या ध्येयाबद्दल मी थोडक्यात सांगतो. आणि इथे पुढे सांगितलेलं आहे ते जे पद आहे, इथे अक्षर सांगितलं त्यालाच पुढे ओम म्हटलेलं आहे. ओम. आता कठोपनिषदामधला हा मंत्र आहे खरं म्हणजे, तसा भगवंताने उचलला आणि ठेवला आहे. भगवंताची जी लहानपणाची सवय आहे चोरी करण्याची, ती गेली नाही जीवनात. आधी लोणी चोरायची, आता श्लोकच चोर. आणि गीतेमध्ये तुम्हाला अनेक श्लोक दिसतील ते कठोपनिषदामधले आहे. म्हणून आपण म्हणतो सर्वोपनिषदो गाओ दोग्धा गोपालनंद. तिथे फक्त शेवटच्या वाक्यामध्ये फरक आहे. तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे, याच्याऐवजी तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि ओम इति. एतत, त्या पदाला ओम इति. यमराज म्हणतात त्या पदाला मी ओम म्हणतो. म्हणजे आता पुढे ओंकाराचं वर्णन करणार आहे, कारण ते म्हणतात मी त्या पदाचं वर्णन थोडक्यात करतो, ओम. म्हणून इथे 13व्या श्लोकामध्ये ते वर्णन आहे. शंकराचार्य इथे भाष्यामध्ये लिहितात, परस्य ब्रह्मणो वाचक रूपेण प्रतिमावत प्रतीक रूपेण च परब्रह्म प्रतिपत्ति साधनत्वेन मंद मध्यम बुद्धीनां विवीक्षितस्य ओंकारस्य उपासनं कालांतरे मुक्तिफलम उत्तम. याचा अर्थ असा आहे की हे मंद आणखीन मध्यम साधक आहे. मंद बुद्धी, मध्यम बुद्धी, ज्यांचं मन एकदम अक्षर तत्वामध्ये लागत नाही, म्हणजे एकदम बसतील आणि एकदम सगळं विसरून आत्म्यामध्ये एकाग्र मन करतील असं होत नाही सर्वसाधारण. त्यांना म्हणतात मंद बुद्धी, मध्यम बुद्धी. इथे मंद बुद्धी म्हणजे ते सामान्य अर्थ नाही आहे मंद. मंद बुद्धींचं शाळा असते वगैरे ते नाही. मंद अध्यात्माच्या दृष्टीने आपण सगळे मंद बुद्धी आहोत. भागवतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, नारद जेव्हा आले आहे पृथ्वीवर, तेव्हा ते पाहतात की सगळे मंद भाग्य, सगळे मंद लोक आहेत. ते म्हणजे काय, कोणाला आवड नाहीच आहे अध्यात्माची. ज्याला आवड नाही अध्यात्माची त्याला मंद म्हटलेलं आहे. थोडीशी आवड आहे तर मध्यम, पण उत्तम नाही आहे. त्यामुळे जे मंद आणि मध्यम आहे त्यांच्यासाठी
ओंकार उपासना सांगितली आहे. आणि ओंकार इज लाईक प्रतिमा. जसं आपल्याला देवाचं स्मरण होत नाही किंवा देवाची आठवण येत नाही, पण जेव्हा प्रतिमेच्या समोर आपण उभे राहतो तो आठवण होते. तर प्रतिमा म्हणजे काय? एक आलंबन आहे, एक आधार आहे, मूर्ती प्रतिमा. त्याचप्रमाणे ओम हा जो नाद आहे, शब्द आहे, काय तर म्हणे प्रतिमावत प्रति करू. शब्दाच्या माध्यमातून, शब्दाच्या आलंबनाने आपण त्या भगवंताचं काय ध्यान करू शकतो. आणि जर ओंकाराची उपासना अशी केली तर म्हणे कालांतरे मुक्तिफलम, कालांतराने त्याला काय मिळेल? मुक्ती मिळेल. ते त्याचं फळ सांगितलेलं आहे. तर ज्याला पुढे म्हटलं होतं ना आधी, कवी, पुराणम, अनुशासितारम, त्याला जर एक नाव द्यायचं झालं तर काय? ओम. सगळ्यात लहान भगवंताचं काय नाव आहे? ओम. एकाक्षर ब्रह्म त्याला म्हणतात, एकाक्षर. तर आता त्याचं वर्णन पुढे भगवंत करत आहे. त्यामुळे आता ध्यानाला तुम्ही बसा आणि काय करा? सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम् सर्वद्वाराणि संयम्य आस्थितो योगधारणाम्. म्हणे तो जो साधक आहे तो काय करतो हे पहा. एकीकडे त्याचं वर्णन आहे आणि आपल्यासाठी काय आदेश आहे की असं केलं पाहिजे, करायला पाहिजे. तर म्हणे सर्व द्वार आणि संयम्य, सगळे दरवाजे, दार काय करा? बंद करा. खोलीचे दार नाही, खिडक्यांचे दार नाही, शरीराच्या द्वार. तर जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना काय थांबवा, इंद्रियांना बाहेर जाऊ दे. याला प्रत्याहार म्हणतात. तर सगळे दार हे फार छान आहे. इंद्रिय द्वार झरोखा नाना, झरोखा म्हणतात त्या खिडक्यांना. त्यामुळे इंद्रिय जणू झरोखे हिंदीमध्ये म्हणतात, खिडक्या. आणि याच्याद्वारे आपण बाहेर जातो की नाही? डोळे उघडले, कान उघडले, बाहेर निघतो. आणि आपण बाहेर जातो आणि बाहेरचं जग आपल्यामध्ये येतं. म्हणजे काय ट्रान्झॅक्शन सुरू होतं, येणं जाणं, व्यापार सुरू होतं. सकाळी उठलं की सुरू, दुकान उघडलं, रात्री दुकान बंद होतं. दिवसभरात किती व्यवहार आपण केला, अनेक संस्कार गोळा केले, काही संस्कार व्यक्त केले. तर म्हणे ध्यान जेव्हा करायला तुम्ही बसाल तेव्हा हे सगळे दार बंद. संयम, यालाच तत्वबोधाच्या भाषेमध्ये म्हटलेला दम, चक्षुरादी इंद्रिय बाह्य निग्रह. परिभाषा तुम्ही परत पहा. तर ज्या इंद्रिय आहेत त्या आपापल्या गोलकामध्ये, गोलक म्हणतात त्याला, हे जे आपल्याला दिसतं हे काय गोलक आहे, सीट आहे. तर त्यांना सीटवरच बसू द्या, आपल्या खुर्चीवरच, बाहेर नाही तर उठून जातात ते. तर ही पहिली साधना. आता याच्या आधी भरपूर आहे. आसन नीट करा, तिथे बसा, थोडं वैराग्य मिळवा, तेव्हाच आपण बसू शकतो. 10 मिनिटाचं तर वैराग्य पाहिजे ना. जर 10 मिनिटं मी बसतो तर तयारी करून मग बसा. आणि मग मनोहृदी निरुध्य च,
मनाला काय करा तर म्हणे हृदयामध्ये निरुद्ध करा. तर दुसरा आदेश आहे, मनाला हृदयामध्ये स्थिर करा, मनोहृदी. आता याचा अर्थ काय होईल? आता हृदय म्हणजे मेडिकली हृदय कुठे असतं? डावीकडे. पण आपल्या या चक्राप्रमाणे ते काय मध्य. तर म्हणजे अशी भावना करा की मी इथे आहे असं. जर काल सांगितलं भ्रुवमध्ये, तर असं की मी इथे आहे. अच्छा, आपलं जो अहम आहे, मी जो भाव आहे तो जनरली हृदयामध्येच असतो. मला बोलवत आहे का? मला हात पुढे जातं हृदयावर. कोणी असं मला बोलवलं आहे का? मी करत आहे, मी म्हटलं की हृदयावरच जातं. हृद आहे. म्हणून रमण महर्षी म्हणतात अहम आत्माचं एक दुसरं नाव आहे हृदय, असं ते म्हणतात. तर इथे हृदयाचा अर्थ आहे जिथे अहम अहम अहमची स्फुरणा होत आहे, मी, तिथे त्या मनाला ठेवा. हृदी, मनोहृदी. शंकराचार्य असे म्हणतात हृदय पुंडरिके. हृदयामध्ये अशी भावना करा की मी इथे आहे. अच्छा, मग काय करा? दुसरा आदेश काय? निरुद्धच्या. मनाला हृदयामध्ये ठेवा. जनरली आपण मन आणि हृदय एकच घेतो ना, पण इथे थोडासा फरक आहे. मन म्हणजे जिथे विचार चालू आहे, भावना आहे, जे चंचल आहे, त्याला इथे स्थिर करा हृदयामध्ये. आता इथे म्हणतात स्थिर करणे म्हणजे काय? निरुद्ध. निरुद्ध म्हणजे शंकराचार्य म्हणतात निरोधम कृत्वा निष्प्रचारम आपाद्य. निष्प्रचार, त्याचा जे प्रचार आहे, प्रचार चर धातू. चर धातू म्हणजे चर म्हणजे चालणे, जे इकडे तिकडे धावत आहे, पळत आहे, त्याला तुम्ही काय करा तर म्हणे निरुद्ध करा. आता निरुद्ध शब्द योगसूत्रामध्ये भरपूर आहे. तर म्हणजे काय? विषयांचं चिंतन करू नका. एकाग्र करा म्हणजे काय? फक्त भगवंताचंच वृत्ती त्याच्यामध्ये वाहू द्या. प्रवाह जो आहे मनामध्ये, जर एकच विषयाचा प्रवाह असेल ना मनामध्ये, तर आपल्याला एकाग्रतेचा अनुभव होईल. लक्षात घ्या, एकाग्रता म्हणजे मनाला थांबवणे नाही. एकाग्रता म्हणजे एकच विषयाचे विचार सतत येणे. कारण मनाला आपण थांबवू शकत नाही. मनाचं स्वभावच काय आहे? प्रवाह, वृत्ती प्रवाह. पण जर एकच विषयाची वृत्ती जर वाहत असेल तर आपल्याला वाटेल की मन काय झालं आहे? स्थिर झालं आहे. विचार करा तुम्ही. उदीयमान वृत्ती आणि लीयमान वृत्ती जर एकच विषयाची असेल तर वाटणारच नाही की आपलं मन धावत आहे म्हणून. जसं तेल आपण ओतत आहोत, तर काय त्याच्यामध्ये अशी एक धार, आपल्याला वाटत नाही की त्याला वेगवेगळे असे थेंब आहे, कारण दुसरं काही पदार्थच नाही त्याच्यामध्ये. पण जर काही खडा आला, काही आला, तर काय लगेच ती धार खंडित होते. ज्योत अशी वाटते जो की स्थिर आहे. खरं म्हणजे प्रत्येक क्षणात तेल आणि वात जळत आहे, पण एकच विषय जळत आहे ना, तेल आणि वात. आणि त्याच्यामध्ये पण जर कचरा आला की कसं ठिणगी किंवा कडकडकड आवाज येतो, नाही तर आपल्याला एकदम स्थिर आहे. यथा दीपो निवासस्त नेंगते सोपमा स्मृता. असं एकाग्र मनाची उपमा देवानी या ज्योतच्या द्वारे दिली, दिव्याची ज्योत. तर अर्थ काय? एकाग्र म्हणजे एकच विषय सतत येत आहे, त्याला तिथे निरुद्ध म्हटलेलं आहे. निरुद्ध म्हणजे थांबवणं नाही. जनरली हा अर्थ घेतात लोक. किती तुम्ही करा तर होऊ नाही शकत ते. म्हणून
म्हणून ते शंकराचार्य म्हणतात एकच विषयाचा तुम्ही विचार आणि मग काय करा, मूर्ध्याधायात्मन प्राणम, प्राणाला कुठे घेऊन जा तर म्हणे मूर्धामध्ये प्राणाला स्थिर करा. बरंच काही सांगितलं आहे याच्यामध्ये, 2-4 सगळ्यात आधी काय सांगितलं आहे, दरवाजे बंद करा इंद्रियानं, मग मनाला हृदयावर ठेवा, मग मनामध्ये फक्त एकच विषयाचा विचार करा आणि प्राणांना कुठे घेऊन जा तर म्हणजे मूर्ध्याधायात्मन प्राणम आस्थित. शंकराचार्य ते म्हणतात तत्र वशीकृतेन मनसा हृदयात ऊर्ध्वगामिन्या नाड्या ऊर्ध्वम आरुह्य मूर्ध्निम. ऊर्ध्वगामिनी नाडी काल सांगितलं ना, सुषुम्ना नाडी, त्याच्याद्वारे त्या प्राणाला ठेवा. आता म्हणे इथं फार कठीण आहे. प्राणाला मूर्धीमध्ये ठेवायचं म्हणजे काय, म्हणजे परत तिथे अनुभव करणं की माझी शक्ती, प्राणशक्ती कुठे आलेली आहे इथे. तर थोडंसं हे योगाचं सगळं आहे. योग, प्राण म्हणजे काय, बळ, शक्ती. प्राण म्हणजे शक्ती तत्व आहे, याच्याकडे शक्तीच आहे पण ज्ञान नाही आहे प्राणामध्ये. मनामध्ये शक्ती नाही आहे पण मनामध्ये ज्ञान आहे. म्हणून मन आणि प्राण दोन्ही काय, दोघांचं इथे कॉम्बिनेशन आहे. मनही जागृत पाहिजे आणि प्राणही जागृत पाहिजे. तर म्हणे असं जेव्हा आपण करतो आणि अच्छा अजून पुढे आहे, पुढे काय आहे म्हणे याच्यानंतर मग ओंकाराचं ध्यान करा. हो, ओंकाराचं स्मरण करा, ओंकाराचं जप करा. एवढं झाल्यावर बरं का, सर्वद्वाराणी मनसा नियम मनोहृदी प्राण मूर्धी. आणि मग पुढे आता पुढे, कारण भ्रुव हे मधलं स्टेशन आहे. प्राण तर इथूनच सोडतो ना तो योगी. तर आधी इथे, अच्छा याच्या खाली आधी हृदयामध्ये, मग इथे, मग इथे वर. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यप्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन्. आता जर आपल्याला परमगती प्राप्त करायची असेल तर हे सगळं करावंच लागेल. अंतकालेच मामेव लिहिलेलं आहे. तर माझ्यामध्ये जर गती करायची असेल, इथे म्हणतात ना माम अनुस्मर, माझं स्मरण करा. अच्छा, तुम्ही कसं स्मरण करा तर म्हणे ओम इति एकाक्षरम, ओंकाराचं जप करा. ओंकार काय आहे तर म्हणजे अभिधान. अभिधान म्हणजे नाव, शब्द. एक असतं अभिधान आणि एक आहे अभिधेय. अभिधान म्हणजे नाव आणि अभिधेय म्हणजे ती वस्तू. तर अभिधेय कोण आहे, परब्रह्म, परमात्मा. अभिधान ओम किंवा राम कृष्ण शिवजी आहे. तर इथे ओंकार आहे. तर ओंकाराचं काय करा, व्याहरण. व्याहरण म्हणजे शंकराचार्य म्हणतात उच्चारयन. व्याहरण करणे म्हणजे उच्चारण करणे. आमच्या गुरुजींनी सांगितलं एक शब्द आहे व्यवहार. व्यवहार शब्द आहे ना, आपल्या पूर्ण जर दिनक्रमाला आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त व्यवहार आपण वाणीने करतो. किती बडबड करत असतो, बोलत असतो. 90% आपला व्यवहार वाणीचा असतो. म्हणून व्यवहार इज इक्वल टू वाणी, वाणीचा.
व्याहरण. पण आता इथे काय बोलायचं आहे, इथे म्हणजे सांसारिक प्रापंचिक गोष्टी नाही, ते भगवंताचं नाव घ्यायचं आहे. व्याहरण माम अनुस्मर. अच्छा, आता ओंकार एकाक्षर ब्रह्म आपण म्हणतो, त्याचा अविधेय कोण आहे? ब्रह्म आहे. पण इथे देव काय म्हणतात, तुम्ही उगीच कल्पना करू नका, माझं स्मरण करा. ओम म्हणून तुम्ही माझं ध्यान करा, माम. कारण ओमचा अर्थ मी आहे. ओमचा अर्थ काय? मी आहे. म्हणून आपण मग काय म्हणतो, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय. भगवंताच्या मंत्राच्या आधी काय? ओम. तर माम ईश्वरम, माम कृष्णम, रामम असं ध्यान करा. काय करा? जप करा. महर्षी पतंजली सुद्धा म्हणतात की तस्य वाचक प्रणवः तज्जपस्तदर्थ भावनम. योगसूत्रामध्ये त्याचा जप करा, आणखीन त्याच्या अर्थाची भावना करा. म्हणजे ओम, ओमचा अर्थ काय, त्याच्यावर लक्ष टिकवा. किंवा आपण जर सगुण ब्रह्म राम कृष्ण कृष्ण, तर श्रीराम जय राम जय जय राम, तर रामाचा आकार आपल्या मनामध्ये आलं पाहिजे, रामाचं व्यक्तित्व मनामध्ये आलं पाहिजे. याला म्हणतात अर्थभावना. नाही तर होतं काय, राम राम म्हणत आहे पण वेगळंच काही चालू म्हणत, दुसरेच अर्थ. तदर्थभूतम, त्याचं काय करा? आहरण करा, चित्तामध्ये त्याला जागृत करा. म्हणजे आता पहा, असं एक चित्र उभं करा. तो साधक बसला आहे, त्याचं मन कुठे आहे? हृदयामध्ये आहे. प्राण कुठे त्याने स्थिर केले आहे? मूर्धामध्ये. आणि वाणीचा उपयोग काय करत आहे? जप. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जेवढे घटक आहे सगळ्यांचा तो उपयोग करत आहे. उच्च काय गती करण्यासाठी. सगळ्यांचे प्राण त्या ब्रह्मरंध्रामधून नाही जात. सामान्य माणसाचे प्राण वेगवेगळ्या छिद्रांमधून जातात. कोणाची कुठे स्थिती आहे. अनेक योगींचं पाहिलेलं आहे, प्राण सोडल्यावर इथून रक्त निघतं त्यांचं. म्हणजे इथून ते त्यांनी काय प्राण सोड, मूर्ध्या मूर्ती. तर शरीरम त्यजन देहम प्रयाण विशेषणार्थम देहत्यागेन प्रयाणम आत्मनः न स्वरूपनाशेन इत्यर्थ. त्यजन देह म्हणजे काय? देह सोडताना त्याची अशी ही स्थिती होते. आणि देह सोडल्यावर प्रयाती, सप्रयाती. कुत्र प्रयाती, कुत्र गच्छती, परमां गतिम गच्छती. तर झालं अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर इथे संपलं आहे की नाही. या 3 श्लोकांमध्ये 2-3 श्लोकांमध्ये वर्णन केलं आहे. अर्जुनाचा प्रश्न हाच होता, कथम नेयोसी नेतात्मवी प्रयाण काले मनसाचले. आता इथे जणू काही अर्जुनाने विचारलं की अशी ही स्थिती सगळ्यांना प्राप्त होते का? सगळ्यांना सुलभ आहे का? आणि तो फार कठीण आहे. हो म्हणे, पण ती सुलभ होऊ शकते. आपण सुलभ करू शकतो. आणि कसं कसं काय मिळेल? तर इथे वर्णन आहे की कोणाला अशी स्थिती प्राप्त होते, कोणासाठी सहज आहे. तर म्हणे, ज्यांनी अनन्य भावे माझं स्मरण केलं आहे. शेवटच्या क्षणी नाही, पूर्ण जीवनभर. अनन्यचेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः
तस्या अहम सुलभ पार्थ, त्याच्यासाठी मी सुलभ आहे. आणि कोणासाठी? तर आता 2-2, 3-3 शब्द इथे दिलेले आहे. अनन्य चेता पहिला शब्द आहे. अनन्य चेता, चेता म्हणजे चित्त, चित्त म्हणजे मन, ज्याच्या मनामध्ये अन्य विषय नाहीये. विषय तर जगामध्ये भरपूर आहे, पण त्याचं मन इकडे तिकडे कुठे जात नाही. आधी आलेलं आहे का असाच एक शब्द? कोणता शब्द आधी आलेला आहे? या अध्यायामध्ये 3-4 श्लोकाच्या आधी एक असा शब्द आलेला आहे, त्याच्यावर सुद्धा हाच अर्थ आहे. नाही पाहून सांगा. हा हा, चेतसा नान्यगामिना, अन्य. तर म्हणून मागे पुढे असं करत राहिलं पाहिजे, तेव्हा ते पूर्ण. तर अनन्य चेता, न अन्य विषये चेतो यस्य. जो एक अभ्यास करणारा जो विद्यार्थी असतो, खरोखर अभ्यास करणार, मग त्याचं मन कुठे जात नाही. आम्ही पाहिलंय, हॉस्टेलमध्ये आम्ही होतो, 8-8 तास बसलाय तो. जेवणाचं ताट तसंच राहून गेलं. असे सुद्धा विद्यार्थी आहेत, अनन्य चेतात. असेच लोक मग पुढे प्रगती होती त्यांची, आहे की नाही? एक विद्यार्थी बसला आहे, मला बरं वाटतं. तर कोणी यंग आहे, कोणी तरुण. तर अनन्य चेता, इकडे तिकडे चित्त जात नाही. आणि परत मी सांगतो, हे तेव्हाच होईल जेव्हा आवड असेल. आवड असेल तर आपोआप असतं. अनन्य चेता. दुसरं इथे म्हणलेलं आहे, योमाम स्मरती, जो माझं स्मरण करतो. अनन्य चेता होऊन आणखीन पुढे त्याला अजून पक्क केलं आहे, नित्यशः, रोज करतो. ध्यानाचा असा एक फीवर येतो लोकांना. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? तो इंग्लिशमध्ये तर ठीक आहे, पण त्याचं मराठीकरण ध्यान करण्याचा एक जोश असतो की आता मी 2-4 दिवस असतो, तो टिकतो. एकदम 2-2 तास बसतो, मग परत वर्षभर विसरतो. तर नित्यशः पाहिजे हे शब्द फार. नित्य, जरी 10 मिनिटं तरी नित्य. आणि एवढंच नाही, सततम. हे पहा 2 शब्द दिलेले इथे, सततम आणि नित्यम. एवं सततयुक्ता आहे ना, 12व्या अध्यायाचा पहिला श्लोक. एवं सततयुक्ता आहे ना, म्हणजे सतत युक्त आहे. इथे म्हणलेलं नित्ययुक्त आहे. तर सातत्य नित्य याचा अर्थ काय? रोज बसत आहे 15 मिनिटं 20 मिनिटं, आणखीन अनेक दिवसासाठी. आता इथे शंकराचार्य किती छान लिहिलं आहे, सततम इति नैर्यंतर्यम उच्यते. सततम म्हणजे निरंतरता पाहिजे, आणि नित्यशः म्हणजे दीर्घकालत्व. दीर्घ काळापर्यंत रोज 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 बसायचं. आणि दीर्घकाळ म्हणजे किती? 2-4 महिने, किती 5 महिने, 6 महिने. शंकराचार्य म्हणतात न षण्मासम संवत्सरम वा, 6 महिने किंवा वर्षभर नाही. आणि किम तरी, मग किती दिवस? यावत जीवम, जोपर्यंत जगत आहे, शेवटच्या क्षणापर्यंत. षण्मासम संवत्सरम वा किम तरी यावत जीवम नैर्यंतर्येण योमाम स्मरति नित्यशः. तर याप्रमाणे जो रोज हे करत आहे, म्हणजे याचा अर्थ काय? त्याचा स्वभावच झालेला आहे. त्याला छंद म्हणतो ना, छंद, आवड किंवा. आणि याच्यामध्ये आता त्याला काही प्रयत्न लागत नाही, सहज.
जसं रामायणामध्ये खूप येतं, शंकर सहज स्वरूप समारा, लागी अखंड समाधी अपारा. आता म्हणजे थोडी समाधी लावून येतो, जरा बसतो मी आणि गेले समाधी. आता लोकांना वाटलं 2-4 तासाने, 2-4 तास काय, हजारो वर्ष बसले. बीते संवत सहस सतास. तर सहज आहे त्यांना, सहज स्वरूप समारा संभाळ. तसंच वर्णन येतं नारद ऋषींचं, सहज विमल मन लागी समाधी. हिमालयामध्ये ते गेले, निर्मल हरी श्राप गती बाधी. नारदाला एक श्राप मिळाला की 2 मिनिटापेक्षा जास्त एका ठिकाणी थांबू नाही शकत. दक्षाने तो श्राप दिलेला आहे. कारण नारदांनी त्यांच्या मुलाला असा उपदेश केला की सगळे पळून गेले, घर सोडून सगळे साधू होऊन गेले. तर त्याला एवढा राग आला, म्हणे तुम्ही खूप प्रवचन दिले एका ठिकाणी बसून, म्हणून त्याचा प्रभाव झाला. म्हणे आता शाप देतो की तो थांबूच नाही शकणार. तर नारदांनी सांगितलं, छान, आता मी कमी वेळात जास्त ठिकाणी जाऊ शकतो. तर असे हे नारद हिमालयामध्ये गेले. एकदा हिमगिरी गिरा अतिपावनी, एक पवित्र गुफेमध्ये ते बसले आणि त्यांचं मन एकदम निर्मल होतं. तर एकदम समाधी लागली त्यांना. सहज विमल मन लागी समाधी, म्हणजे आधी त्यांनी केलेली समाधी. तर अर्थ काय, जो रोज करतो नियमाने, तर म्हणे आणि माझं स्मरण करतो, आणि ज्याच्या जीवनामध्ये एकच लक्ष्य आहे, ध्येय, विकल्पहीन जीवन आहे, पर्यायहीन की नाही हे नाही तर हे नाही तर हे, असं 2-4 नाही, एक ध्येय फिक्स. त्याला म्हणलं अनन्य चेतना. 10 ठिकाणी मन जर जात असेल तर मग एकाची उपलब्धी आपल्याला होते. तर म्हणे असा जो आहे त्याच्यासाठी मी सुलभ आहे, तस्याहम सुलभ. पण आणि असा जो साधक आहे त्याच्यासाठी देवानी एक शब्द दिला. काय शब्द दिलेला आहे ते? नित्ययुक्त आहे की नाही? नित्ययुक्त योगिना, त्याला नित्ययुक्त योगी म्हणते. नित्य माझ्याशी जुळलेला आहे. तर अशा या योगाला मी सहज प्राप्त होतो. तर जर तुम्हाला काय सहजरित्या मला प्राप्त करायचं आहे तर रोज बसावं लागेल, असं देवाचं म्हणणं आहे. मां स्मरते. आणखीन म्हणजे ज्यांनी काय आपल्या दिनक्रमामध्ये, जसं आपल्याला जेवण करणं किती सहज आहे, स्नान करणं किती सहज आहे, आपण सहज करत होते. शीलम त्याचा स्वभावच झालेला आहे. असा नित्ययुक्त त्याला मी प्राप्त होतो. अच्छा, आता जर कोणी असा नित्ययुक्त झाला तर परिणाम काय होईल त्याच्या जीवनामध्ये? म्हणजे आत्ता तर सांगितलं मागे की तो शेवटच्या क्षणी काय होईल, माझं ध्यान करून मुक्त होईल, कारण ते रोजच तो करत आहे. तर आता इथे दुसऱ्या शब्दांमध्ये म्हणतात की त्याचा पुनर्जन्म होत नाही. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः मामुपेत्य पुनर्जन्म परमां गताः. म्हणे माम उपेत्य, मला प्राप्त करून, म्हणजे मला प्राप्त होतो. आणि एकदा प्राप्त झाला मला की मग काय होलंय,
न आप्नुवन्ति, मग त्याला मिळत नाही, प्राप्त नाही होत. म्हणजे काय प्राप्त नाही होत? हां, पण इथे एक शब्द दिलेला आहे, दुःखालयम अशाश्वतम न आप्नुवन्ति. त्याला दुःखालयाची प्राप्ती होत नाही. दुःखालय म्हणजे हे जग. अनेक वेळा सांगितलं ना, पुस्तकालय, औषधालय. पुस्तकालयामध्ये पुस्तक मिळेल, औषधालयामध्ये औषध. तर या जगामध्ये जगाचं नाव दुःखालय. त्यामुळे या दुःखालयाची त्याला प्राप्ती होत नाही. त्याचा जन्मच होत नाही, तर मग काय? मग दुःखालय. ठीक आहे, याचा होता उद्या आपण पाहू याचा अर्थ. पुनर्जन्म दुःखालय शाश्वतम न आप्नुवन्ति. एकीकडे त्याला दुःखालय नाही मिळणार, आणि मिळेल काय त्याला? संसिद्धिम परमां. संसिद्धी त्याला मिळेल. याप्रमाणे इथे याला म्हणतात फलश्रुती. यांना हे जे सगळं केलं मी, तर याचं काय मला प्राप्त होईल? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.